सो गाईज हे बघा, आता आम्ही निघालोय सलूनमधून. आमचे तिघींचेही मेकओव्हर झालेला आहे मस्तपैकी आणि आता आम्ही चाललोय स्कूटीवरून तिघीही रेस्टॉरंटला काहीतरी खायला, कारण की खूप भूक लागली आहे. पण त्याआधी आम्ही जाणार आहोत मॉलमध्ये, या लोकांना काहीतरी घ्यायचं आहे, सो त्यासाठीच. 2 minutes later. गाईज आता आम्ही आलोय सिटी सेंटर मॉलमध्ये. सो माझ्या एक कझिन आहे, तिला काहीतरी गिफ्ट घ्यायचं, सो आम्ही ते घेण्यासाठी आलो आणि नंतर आम्ही जाणार आहोत डिनरला. सो चला गिफ्ट घेऊया. आणि गाईज या मॉलला मी आधी आली, कारण की आधी मी स्मूथनिंग केलं होतं. सो मी इथेच याच मॉलमध्ये जावेद हबीबचं एक ब्रांच आहे, सो तिथून मी माझं स्मूथनिंग केलं होतं. सो त्यासाठी मी आली होती, पण पूर्ण मी मॉल फिरली नव्हती, कारण की मी जस्ट ते माझं स्मूथनिंग केलं, त्यामध्ये 4-5 तास लागतात. सो ते करून जस्ट मी निघाली होती. आणि बस आता आम्ही बघतोय कुठे काही गिफ्ट भेटतं आहे. ह्या लोकांनी गिफ्ट घेतलं की मग लगेचच आम्ही खायला जाऊ, कारण की आम्हाला खूप भूक लागली आहे. वाव गाईज, तुम्ही बघू शकता या लोकांनी किती मस्त डेकोरेशन केलं आहे. इथे इंडिपेंडन्स डे होतं म्हणून. आणि लास्ट इयरला सुद्धा मी 15 ऑगस्टला इथे आले होते, तेव्हा सुद्धा त्या लोकांनी असंच मस्त डेकोरेशन केलं होतं. आता चला, आता मी पटकन जातो खायला, कारण की खूप भूक लागली आहे. 2 minutes later. तर गाईज आता आम्ही इथेच जवळच्या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे आणि या रेस्टॉरंटचं नाव आहे पिकासू. आणि इथे आलो आहे आता आम्ही खायला. पटकन आता खाऊ आणि मग आम्ही जाऊ वहिनीच्या घरी. सो लेट्स सी काय ऑर्डर करतोय आता आम्ही, बघूया. आणि गाईज एक सीन झाला होता काय, तर ॲक्च्युली आमचं खाऊन झाल्यानंतर आम्ही बिल मागवलं वहिनीने, आणि त्यानंतर मग त्यामध्ये GST मेन्शन केली होती, जे की एव्हरी रेस्टॉरंटवाल्यांनी सगळेच करतात. सो आपल्यावरती असं GST पे करणं नाही करणं, किंवा आपल्याला वेगळी टिप द्यायची, आपण वेगळी टिप देऊ शकतो GST बदल्यात. सो आम्ही माझी वहिनी त्यांना म्हणाली की आम्हाला GST नाही पे करायचं, आम्ही वेगळी टिप देऊ. बट देवर लाईक की नाही GST मॅन्डेटरी आहे. सो हे मला नाही आवडलं बिलकुलच, कारण की कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये मॅन्डेटरी नसतं GST. आणि लिटरली ते लोक आर्ग्यू सुद्धा करत होते. सो नेक्स्ट टाइम आम्ही रेस्टॉरंटला कधीच जाणार नाही. सो गाईज इथे आम्ही हा मसाला पापड ऑर्डर केला होता, आणि मसाला पापड चांगला होता टेस्टला तसा. आता तो काय बोलतो, आम्हाला ऑन द वे फिश थाली खायची आहे, तर सांग मला कुठे चांगली फिश थाली भेटली ना. कुठे भेटली आपली गोरेगाव ईस्टला ना, सत्कार करून हॉटेल छोटंसं झालं, पण ईस्टला त्यांना ऑन द वे पाहिजे ना. तेव्हा तो खाला पूर्ण होता. आपण जाताना थांबलो होतो उडुपी मुंबई तिकडे ऑपोजिट साईडला, तिथून तसंच एक मोठं तिकडे ते लोक थांबलेले खायला. खा ना, मला आम्ही फ्रेंड्स बघून खूप एन्जॉय केला, खूप. आणि त्यांनी जास्तीत जास्त 11चा टाईम सांगितला, 11:30ला आम्ही निघालो. आणि वरती ना लाईव्ह म्हणजे 10 वाजता चालू, आणि खाली DJ वगैरे आहे ना, ते पण छान झालं. तर गाईज इथे आपले जे आहेत हे टिक्कीज पण आलेले. या टिक्कीचं नाव काहीतरी होतं, पण ते मी विसरली आता काय नाव होतं एक्झॅक्टली. सो हे ठीकठाक होते, एवढे मला नाही आवडले या टिक्कीज, म्हणजे एकदम ठीकठाक वाटले मला, एवढं नाही आवडलं सिरियसली. आणि त्यांनी हा असा वेगळा एक सॉसची बॉटल दिली होती आम्हाला, आणि ग्रीन चटणीसुद्धा दिली होती यासोबत. सो या, पण एवढं काय मला खास नाही वाटलं. पण जेव्हा मी ते ग्रीन चटणीसोबत खाल्लं तेव्हा मला त्याची टेस्ट थोडीशी चांगली वाटली. आणि गाईज मग नंतर हे बघा, इथे आम्ही पनीर पुलाव ऑर्डर केलं होतं, कारण की जी ताई आमच्यासोबत आहे तिचं श्रावण चालू आहे, सो ती नॉनव्हेज नाही खाणार होती, त्यामुळे आम्ही व्हेजच सगळं ऑर्डर केलं. आणि इथे लाईम सोडासुद्धा ऑर्डर केला. पण त्यानंतर मग ती ताई थोड्या वेळाने गेली डिनर करून, आणि मी आणि वहिनीच होतो.
सो आम्ही लाईम सोडा प्यायलो, एन्जॉय केलं आणि त्यानंतर मग आम्ही आमच्यासाठी लॉलीपॉप ऑर्डर केलं, कारण की नॉनव्हेज खाल्लंच नव्हतं. सो नॉनव्हेज जोपर्यंत खात नाही तोपर्यंत आपलं जेवण अधुरं असतं. आणि हे बघा इथे मस्तपैकी लॉलीपॉप ऑर्डर केलं. माझ्या पोटात ॲक्च्युली बिलकुलच जागा नव्हती, पण तरीसुद्धा मी 3 खाल्ले. तर गाईज आता आम्ही निघालो आहे रेस्टॉरंटमधून आणि हे बघा हे आहे ते रेस्टॉरंट, पिकासो नाव आहे या रेस्टॉरंटचं. सो यानंतर आम्ही या रेस्टॉरंटला कधीच येणार नाही आहोत गाईज. आणि तुम्हाला सुद्धा GST जबरदस्ती पे करायची असेल तर तुम्ही या रेस्टॉरंटला या, अदरवाईज नका येऊ गाईज. आणि फूड पण काही एवढं खास नव्हतं, मला ठीकठाक वाटलं फूड, म्हणजे एवढं काही टेस्टी नव्हतं. सो या फूडसाठी पण नोच आहे माझं. आणि बस आता आम्ही निघतो इथून आणि आता मी चालली आहे वहिनीच्या घरी. सो आम्ही तिकडे जाऊ, वहिनीचं थोडंफार सामान घेऊ आणि मग घरी जायला निघू. 2 hours later. तर गाईज आम्ही गेलो होतो वहिनीच्या घरी. तिथे आम्ही थोडा वेळ बसलो, वहिनीने तिचं सामान वगैरे घेतलं आणि आता आम्ही चाललो आमच्या घरी. सो हे बघा इथे आमची कॅबसुद्धा आलेली आहे. आता पटापट बसतो कॅबमध्ये आणि जातो घरी, कारण की लेटसुद्धा झाला आहे, 12 वाजून गेलेले आहेत आणि आता आम्ही निघालो. अँड आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर का आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.